जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, इसवी सन 725ला बंगालमध्ये पाल सत्तेचा स्थापना कोणी केली? तर पहा, बंगालमध्ये इसवी सन 725ला पाल सत्तेची स्थापना गोपाल यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूट घराण्यातील पहिला राजा कोण होता? तर पहा, राष्ट्रकूट घराण्यातील पहिला राजा कोण होता? तर दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्यातील पहिला राजा होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, परमार घराण्याचा स्थापक कोण आहे? तर पहा, परमार घराण्याचा स्थापक कोण आहे? तर पहा, परमार घराण्याचा स्थापक हे कृष्णराज हा परमार घराण्याचा स्थापक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पद्मटक हे सुवर्ण नाणे कोणाच्या काळात प्रचलित होते? तर पहा, पद्मटक हे सुवर्ण नाणे यादवच्या काळात प्रचलित होते. पद्मटक. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कल्हण यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भास्कराचार्य यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचे सर्वात मोठे बंदर कोणत्या ठिकाणी होते? तर पहा, हडप्पा संस्कृतीचे सर्वात मोठे बंदर कोणत्या ठिकाणी होते? तर लोथल या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे सर्वात मोठे बंदर होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माच्या पहिले धर्म परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर पहा, बौद्ध धर्माचे पहिले धर्म परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर राजगृह या ठिकाणी बौद्ध धर्माचे पहिले धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजे हा महत्त्वपूर्ण लेख कोणी लिहिला? तर पहा, स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजे हा महत्त्वपूर्ण लेख गोपाळ गणेश आगरकर यांनी हा महत्त्वपूर्ण लेख लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अकोल्यातील वराड समाचार या वृत्तपत्रातून लेखन कोणी केले? तर पहा, अकोल्यातील वराड समाचार या वृत्तपत्रातून लेखन कोणी केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी अकोल्यातील वराड समाचार या वृत्तपत्रातून लेखन केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पित्तळ कोणत्या घटकापासून बनते? तर पहा, पित्तळ कोणत्या घटकापासून बनते? तर तांबे आणि जस्त मिळून पित्तळ हा बनतो. तांबे आणि जस्त या घटकापासून पित्तळ बनतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, तांबे, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम हे समिश्र मिळून कोणता घटक तयार होतो? पहा, तांबे, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम हे समिश्र मिळून कोणता घटक तयार होतो? तर ड्युरॅमिनियम हा घटक तयार होतो. तांबे प्लस ॲल्युमिनियम प्लस मॅग्नेशियम मिळून ड्युरॅल्युमिनियम तयार होतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अँटिमनी हा मूलद्रव्य कोणत्या इंग्रजी संज्ञांनी दाखवले जाते? तर पहा, अँटिमनी हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञांनी दाखवले जाते? तर एसबी या संज्ञांनी अँटिमोनियम हे मूलद्रव्य दाखवले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ब्रोमीन हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञांनी दाखवले जाते? तर पहा, ब्रोमीन हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञांनी दाखवले जाते? तर बीआर या संज्ञांनी ब्रोमीन हा मूलद्रव्य दाखवले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॅल्शियम या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय आहे? तर पहा, कॅल्शियम या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय आहे? तर पहिला आहे 2882 हे कॅल्शियम मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आहे 2882. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॅल्शियम या मूलद्रव्याचे अनुक्रमांक काय आहे? तर पहा, कॅल्शियम या मूलद्रव्याचे अनुक्रमांक काय आहे? तर 20 आहे. कॅल्शियम या मूलद्रव्याचे अनुक्रमांक 20 एवढे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सोडियम बायकार्बोनेट
चे व्यावहारिक नाव काय आहे? तर पहा, सोडियम बायकार्बोनेटचे व्यावहारिक नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे दुसरा, खाण्याचा सोडा. सोडियम बायकार्बोनेटचे व्यावहारिक नाव आहे खाण्याचा सोडा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॉपर सल्फेटचे रेणुसूत्र काय आहे? तर पहा, कॉपर सल्फेटचे रेणुसूत्र काय आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, CuSO4. CuSO4 हे कॉपर सल्फेटचे रेणुसूत्र आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आवळा या फळामध्ये कोणता आम्ल असतात? तर पहा, आवळा या फळामध्ये कोणता आम्ल असतात? तर ऑस्कॉर्बिक. पहिला आहे ऑस्कॉर्बिक आम्ल. आवळामध्ये ऑस्कॉर्बिक आम्ल असतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हसवणारा वायू कोणता आहे? तर पहा, खालीलपैकी हसवणारा वायू कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, नायट्रेट ऑक्साईड. खालीलपैकी हसवणारा वायू नायट्रेट ऑक्साईड आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेच्या अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर पहा, संविधान सभेच्या अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे पहिला, H.C. मुखर्जी. H.C. मुखर्जी हे संविधान सभेचे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेचे प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पहा, संविधान सभेच्या प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे पहिला, वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल हे संविधान सभेचे प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मसुदा समितीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अध्यक्षतेखाली कधी करण्यात आली? तर पहा, मसुदा समितीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पहिला, 26 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली, 26 ऑगस्ट 1947ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत किती भागाचा समावेश होता? तर पहा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत किती भागाचा समावेश होता? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, 22 भागाचा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत 22 भागांचा समावेश होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेच्या संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पहा, संविधान सभेच्या संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे चौथा, जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू हे संविधान सभेच्या संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, 7 सदस्य होते. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. पुढचा प्रश्न पहा. 1948 मध्ये D.P. खेतान यांच्या मृत्यूनंतर मसुदा समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पहा, 1948 मध्ये D.P. खेतान याच्या मृत्यूनंतर मसुदा समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहा, याचं उत्तर आहे T.T. कृष्णमाचारी. T.T. कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली D.P. खेतानच्या जागेमध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? तर पहा, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे पहिला, 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ब्रॅकेट रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली. पहा, कोणत्या रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली, 13 डिसेंबर 1946ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
उपराष्ट्रपती पद हे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आले? तर पहा, उपराष्ट्रपती पद हे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आले? तर याचं उत्तर आहे पहिला अमेरिका. उपराष्ट्रपती पद हे अमेरिका या देशाच्या घटनेवरून घेण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो? पहा, राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे पहिला 24 जानेवारी. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा असतो? तर पहा, राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा असतो? तर याचं उत्तर आहे पहिला 24 एप्रिल. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिन असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर पहा, बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे तिसरा त्र्यंबक बाबूजी ढोबर. त्र्यंबक बाबूजी ढोबरे यांना बालकवी या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कृष्णकुमार या टोपण नावाने कोणत्या कवीला ओळखतात? तर पहा, कृष्णकुमार या टोपण नावाने कोणत्या कवीला ओळखतात? पहा, कोणत्या कवीला ओळखतात कृष्णकुमार या नावाने? तर याचं उत्तर आहे पहिला सेतू माधवराव पगडी. सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार या टोपण नावाने ओळखतात. पुढचा प्रश्न पहा नामदफा अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, नामदफा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे पहिला अरुणाचल प्रदेश. नामदफा हे अभयारण्य अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सुलतानपूर लेक अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, सुलतानपूर लेक अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे तिसरा हरियाणा. सुलतानपूर लेक हे हरियाणा या राज्यामध्ये आहे सुलतानपूर लेक अभयारण्य. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कुडालकुलम अणुवीज प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? कुडालकुलम अणुवीज प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू राज्यामध्ये कुडालकुलम अणुवीज प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राणा प्रताप सागर योजना कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, राणा प्रताप सागर योजना कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये राणा प्रताप सागर योजना आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ठाणेपासून पालघर जिल्हा कोणत्या तारखेला विभाजन करण्यात आला? तर पहा, ठाणेपासून पालघर हा जिल्हा कोणत्या तारखेला विभाजन करण्यात आला? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा 1 ऑगस्ट 1914. 1 ऑगस्ट 1914 रोजी पालघर हा जिल्हा स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कोरकू ही आदिवासी जमाती महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात वास्तव्यात आहे? तर पहा, कोरकू ही जमाती कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे? तर पहा, अमरावती या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोरकू ही जमाती आढळतात. पुढचा प्रश्न पहा आणि शेवटचा प्रश्न आहे तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तानसा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पालघर या जिल्ह्यामध्ये. तानसा हा अभयारण्य पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.